सेकंड 5 इयर प्लॅन, दुसरी पंचवार्षिक योजना. दुसरी पंचवार्षिक योजना या योजनेला भौतिक योजना देखील म्हणतात. भौतिक योजना असे म्हणतात कारण की तीव्र औद्योगिकरण हे ध्येय या योजनेमध्ये डोळ्यासमोर ठेवण्यात आलं होतं. तीव्र औद्योगिकरण 1956 ते 1961 या दरम्यान दुसरी पंचवार्षिक योजना राबवण्यात आली. 1956 ते 61 अध्यक्ष हे नेहरू होते आणि उपाध्यक्ष हे टी कृष्णमाचारी हे होते. तर या योजनेमध्ये महाल नोबेस प्रतिमानावर भर देण्यात आलेला होता. महाल नोबेस प्रतिमानाचा अवलंब करण्यात आला होता. तर महाल नोबेस हे कोण होते? महाल नोबेस हे भारतीय इंडियन स्टॅटिस्टिक्स म्हणजेच भारतीय सांख्यिकी चे पितामह पी.सी. महालनोबिस यांना म्हटलं जातं. पी.सी. महालनोबिस यांना फादर ऑफ इंडियन स्टॅटिस्टिक्स असं म्हटलं जातं. त्यांचा जन्मदिवस 29 जून हा भारतीय सांख्यिकी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय सांख्यिकी दिवस 29 जून हा साजरा करण्यात येतो. 121 रुपयाचं कॉईन त्यांच्या वाढदिवशी म्हणजे त्यांच्या जन्मदिवशी देशाला वाहण्यात आलं. त्यांच्या 125 रुपयाचं कॉईन. तर महालनोबिस प्रतिमान म्हणजे भांडवली वस्तू यांना मोठ्या प्रमाणावर भांडवली वस्तूंवर च्या उत्पादनावर भर देण्यात येतो आणि उपभोग्य वस्तू यांचं ऑटोमॅटिकली रूपांतर उपभोग्य वस्तूंच्या उत्पादन वाढीमध्ये होतं. तर हे महालनोबिस प्रतिमान आहे. भांडवली वस्तू म्हणजे फॉर एक्झाम्पल CNC मशीन, फॉर एक्झाम्पल वेल्डिंगची मशीन, फॉर एक्झाम्पल लेथ मशीन, स्टील, पोलाद यांच्यासारखे जे उद्योग आहेत त्यांना भांडवली वस्तूंचे उत्पादन चे कारखाने आपण म्हणतो. जर त्यांचं उत्पादन आपण मोठ्या प्रमाणावर घेतलं तर ऑटोमॅटिकली त्याचा रिझल्ट कशामध्ये होतो? त्याचा रिझल्ट उपभोग्य वस्तूंच्या उत्पादना वाढमध्ये होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल पोलाद उद्योग वाढला की ऑटोमॅटिकली कार इंडस्ट्रीज म्हणजे वाहन उद्योग हा ऑटोमॅटिकली वाढणारच आहे. तर या मॉडेलला काय म्हणतात? या मॉडेलला रशियन मॉडेल असं म्हणतात. सोव्हिएत रशियाने हे मॉडेल वापरलं होतं. याला फिल्डमन मॉडेल असं पण म्हणतात. फिल्डमन हे अर्थतज्ज्ञ होते. फिल्डमन मॉडेलसुद्धा या मॉडेलला म्हणतात. तर पी.सी. महालनोबिस मॉडेल, नेहरू महालनोबिस मॉडेलसुद्धा याला म्हणतात. जवाहरलाल नेहरूंना त्यावेळी पी.सी. महालनोबिस मॉडेल वापरण्यावरून त्यांच्यावर टीका केली जात होती. त्यांना ब्रह्मानंद वकील यांचं पण मॉडेल वापरावं असा सल्ला देण्यात येत होता. ब्रह्मानंद वकील मॉडेल हे उपभोग्य वस्तूंवर जास्त फोकस करतं. उपभोग्य वस्तू म्हणजे लोक ज्या वस्तू वापरतात त्याच्यावर जास्त फोकस, त्याच्या उत्पादनावर जास्त फोकस करतं ब्रह्मानंद वकील मॉडेल. तर या सेकंड 5 इयर प्लॅनमध्ये दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये राजकीय, उद्योग, पोलाद, बँकिंग या सेक्टरमध्ये तसेच खत कारखाने, अणुऊर्जा याच्यामध्ये काय काय नवीन उद्योग आले याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूयात. सुएझ कालवा 1956 सिनाई पेनिन्सुला आहे. हा पेनिन्सुला याच्याजवळूनच सुएझ कालवा जातो. तर हा पेनिन्सुला इजिप्तमध्ये आहे. तर द ग्रेट ब्रिटन आणि इजिप्त यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. तर तो सुएझ कालव्याचा प्रश्न 1956ला ऐरणीवर आला होता. त्याचबरोबर महाराष्ट्र निर्मिती 1960मध्ये महाराष्ट्राची निर्मिती मराठी लोकांसाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. तसेच दुसरे औद्योगिक धोरण हे 30 एप्रिल 1956मध्ये आले. दुसरे औद्योगिक धोरण हे आवडी अधिवेशन 1955ला काँग्रेसचं आवडी अधिवेशन भरलं होतं. UN डेबर हे आवडी अधिवेशनाचे अध्यक्ष होते. तर त्या अधिवेशनामध्ये समाजवादी समाजरचनेचा पुरस्कार करण्यात आलेला होता आणि त्या अधिवेशनामध्ये 3 अनुसूची, उद्योगांच्या 3 अनुसूची आल्या होत्या. A अनुसूची, B अनुसूची आणि C अनुसूची. A अनुसूचीमध्ये असे उद्योग होते की ज्याच्यावर पूर्णपणे सरकारचं कंट्रोल असेल, सरकारची मालकी असेल आणि सरकारच त्याचा कारभार बघत असेल, असे हे उद्योग. फॉर एक्झाम्पल
अणुऊर्जा, पोलाद कारखाने असे जे मोठे मोठे उद्योग होते ते सरकारच्या अंडर होते. तसेच बी शेड्यूल बी अनुसूचीमध्ये बी अनुसूचीमध्ये सरकार मालक असेल, पण काही छोट्या छोट्या इंटरप्राइजेस सरकार स्थापन करेल आणि अ, ते प्रायव्हेट प्लेयर्सला अल्प प्रमाणामध्ये वापरण्यासाठी किंवा बिझनेससाठी इन्व्हॉल्व करून घेईल त्याच्यामध्ये. तर असे जे उद्योग आहेत ते बी मध्ये मोडले जातात आणि सी मध्ये जे उद्योग आहेत त्यांना त्यांना पूर्णपणे गव्हर्मेंट लायसन देईल आणि त्या लायसनचा उपयोग करून ते उद्योग स्वतःचे प्रायव्हेट सेक्टर ते स्वतःचे उद्योग स्थापन करेल. असे उद्योग सी क्षेत्रामध्ये येतात, सी अनुसूचीमध्ये येतात. तर एमध्ये पूर्णपणे गव्हर्मेंट मालकी, बीमध्ये गव्हर्मेंट प्लस प्रायव्हेट आणि सीमध्ये फक्त प्रायव्हेट लायसन घेऊन. ठीक आहे. अशा प्रकारे 3 अनुसूच्या आवडी अधिवेशनामध्ये आल्या होत्या. तसेच खादी व ग्रामोद्योग मंडळाची स्थापना झाली 1957-58. 10 ते 12 लाख रोजगार निर्मिती करण्याचं आपलं उद्दिष्ट होतं, आपलं ध्येय होतं. तर त्यानुसार खादी व ग्रामोद्योग महामंडळाची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये 1960 मध्ये स्थापना करण्यात आली. तसेच पोलाद उद्योग मध्ये भिलाई येथे 1959 मध्ये रशियामध्ये हा उद्योग स्थापन करण्यात आला. रशियाच्या मदतीने हा उद्योग स्थापना करण्यात आला. हा उद्योग छत्तीसगडमध्ये आहे, भिलाई. तसेच रूरकेला जर्मनीच्या मदतीने रूरकेला हा 1959 मध्ये स्थापन करण्यात आला. ओरिसा या राज्यामध्ये जर्मनीच्या मदतीने. आणि द ग्रेट ब्रिटन 1962 मध्ये दुर्गापूर द ग्रेट ब्रिटनच्या मदतीने 1962 मध्ये स्थापन करण्यात आला. बँकिंग सेक्टरमध्ये एल आय सीची स्थापना करण्यात आली. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन याची स्थापना 1 सप्टेंबर 1956 मध्ये करण्यात आली. 445 खाजगी संस्था एकत्रित येऊन या एल आय सीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यालाच मुंबई शेअर बाजार म्हणतात. 31 ऑगस्ट 1957 मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज स्थापना करण्यात आली. नेटिव्ह शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन असे याचं नामांतर पुढं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये झाले. त्यालाच मुंबई शेअर बाजार असं म्हणतात. खत कारखाने नांगल येथे खत कारखाना सुरू करण्यात आला पंजाब येथे 1961 मध्ये. पंजाब येथे 1961 मध्ये खत कारखाना सुरू करण्यात आला. रूरकेला खत कारखाना जो रूरकेला स्टील उद्योग आहे, तर त्याच्यापासून जे बाय प्रोडक्ट राहतात आहेत, त्याच्यापासून जे काही रॉ मटेरियल राहतात आहेत, तर त्याच्यापासून खत करण्यासाठी रूरकेला येथे खत कारखाना ओरिसा येथे स्थापन करण्यात आला. तेथे नायट्रोजन खत तयार करण्यात आलं. सोना नावाचं नायट्रोजन खत तयार करण्यात आलं. तसेच अणुऊर्जा आयोग नेहरूंवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात येत होती, तरी त्यांनी होमी बाबा डॉक्टर होमी बाबा यांच्या अध्यक्षतेखाली 1 मार्च 1958 मध्ये अणुऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. 1 मार्च 1958 मध्ये अणुऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. तसेच भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड 1953 भोपाळ येथे भारत हेवी इलेक्ट्रिकलची स्थापना करण्यात आली. भारत हेवी इलेक्ट्रिकल. खर्च बघूयात. सर्वाधिक खर्च वाहतूक क्षेत्रावर झाला. वाहतूक आणि दळणवळण 28% खर्च तब्बल. तसेच उद्योग क्षेत्रावर 24%. त्या 24%मधील ग्रामोद्योगावर 4%, ग्रामोद्योग व कुटीर उद्योगावर 4%, उद्योग व खनिज याच्यावर 20%, तसेच ऊर्जावर 10% खर्च करण्यात आला. कृषी क्षेत्रावर 20% खर्च करण्यात आला आणि सामाजिक सेवांवर 18%. टोटल 4800 कोटी रुपये खर्च करणं अपेक्षित होतं. 4800 कोटी आणि 4600 कोटी प्रत्यक्षात खर्च झाला. उद्दिष्ट होतं 7.5% विकास दर प्रतिवर्ष. 7.5% विकास दर प्रतिवर्ष
10 ते 12 लाख रोजगार आणि औद्योगिकरण हे तर मूळ उद्दिष्ट आहेच तीव्र औद्योगिकरणाचं. हे- तसेच आपण इथं बघूया टार्गेट्स. टार्गेट्स जे असायचे ते पहिली, दुसरी, तिसरी जी योजना होती त्या योजनेमध्ये टार्गेट जे होते ते नॅशनल इन्कमवरून असायचे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या योजनेमध्ये. नॅशनल इन्कम म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. चौथ्या योजनेमध्ये एन डी पीवरून टार्गेट ठेवलं जायचं. एन डी पी म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पाद. निव्वळ देशांतर्गत उत्पाद म्हणजे एन डी पी. आणि जी डी पी एफ सी. जी डी पी एफ सी म्हणजे चौथ्या योजनेपासून पुढचं जे टार्गेट आपण ठेवायला लागलो वाढीचं, तर त्या वाढीचं टार्गेटमध्ये जी डी पी एफ सी म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पाद घटक किमतीला. एफ सी म्हणजे घटक किंमत. स्थूल देशांतर्गत उत्पाद घटक किमतीला जी डी पी एफ सी. तर हे मोजण्याचं मॉडेल. त्याचबरोबर याचं अनुमान बघूयात आपण. वस्तूंच्या किमती वाढल्या, त्या तब्बल 30% वाढल्या. वस्तूंच्या किमती वाढल्या त्या तब्बल 30% वाढल्या. पहिल्या योजनेमध्ये वस्तूंच्या किमती कमी झाल्या होत्या, त्या 13% कमी झाल्या होत्या. याच्यामध्ये 30% तब्बल किमती वाढल्या. त्याचबरोबर मध्यम औद्योगिक वाढ झाली. औद्योगिक वाढ झाली पण मध्यम. तसेच कमी वृद्धी दर. वृद्धी दर 4.5% अपेक्षा होती 4.5% वाढण्याची, पण प्रत्यक्षात साध्य झाला 4.2%च. तसेच अन्नधान्य 80 मिलियन टन अन्नधान्य. आणि मोठ्या प्रमाणावर आयात झाली. म्हणजे आपण हे जे उद्योग इथं स्थापन केलेले आहेत, या उद्योगांसाठी सगळी जी आयात झाली, तर त्या आयाती आणि त्यामुळं त्या आयातीला लागणारा पैसा म्हणून परकीय कर्ज हे मोठ्या प्रमाणावर भारतावर वाढलं. त्याचबरोबर आपण काही प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अवजड उद्योगांवर भर देण्यात आला? अतिशय सोपा प्रश्न. दुसरी पंचवार्षिक योजना. त्याचबरोबर जोडा जुळवा हा प्रश्न आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेला आपल्याला माहीतच आहे की शेतीला प्राधान्य देण्यात आलं होतं. दुसरी पंचवार्षिक योजना जलद औद्योगिकरण म्हणजेच तीव्र औद्योगिकरण, आत्ताच आपण पाहिलं. पाचवी पंचवार्षिक योजना म्हणजे गरिबी हटाव. गरिबी हटावच्या सर्व योजना पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये सामोऱ्या आल्या होत्या. आणि 10वी पंचवार्षिक योजना म्हणजे जीवनमानाचा दर्जा उंचावणे. जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी 10वी पंचवार्षिक योजना अस्तित्वात आली होती. त्याचबरोबर इथं आहे पहिली पंचवार्षिक योजना. पहिली पंचवार्षिक योजनेमध्ये 2.1% उद्दिष्ट होते आणि 3.6% ते साध्य झालं. दुसरी पंचवार्षिक योजनेमध्ये 4.5% उद्दिष्ट होतं आणि 4.2% ते प्राप्त झालं. 4.2% प्राप्त झालं, वाढ थोडी कमी झाली. तर अशा प्रकारे आपण सर्व पंचवार्षिक योजना बघणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.